तर नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट बाहेरच भाजीपाला रस्त्यावर उतरवण्यात येतोय। सलग 3 दिवस मार्केट बंद असल्याने व्यापाऱ्यांनी रस्त्यावरच शेतमाल उतरवलाय। मार्केट बाहेर शेतमालाच्या गाड्यांची मोठी रांग लागलेली आहे। इथूनच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केटमध्ये मराठा आंदोलक गेल्या 2 दिवसापासून वास्तव्यास होते, परंतु आज तिसरा दिवस आहे आणि आज तिसऱ्या दिवशीही एपीएमसी मार्केट हे बंद आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांना रस्त्यावर व्यापार करावा लागत आहे। आपण आहोत एपीएमसी मधील या रस्त्यांवरती, जिथे बघतोय आपण भाजीपाला मार्केट असेल, कांदा बटाटा मार्केट असेल, तसंच दाणा मार्केट असेल, इथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहे। शेतीमाल जो आहे राज्यभरातला त्याचप्रमाणे परराज्यातला तो येऊन मार्केटच्या बाहेर उभ्या राहिलेले आहेत वाहनं। यामुळे आपण बघू शकता की व्यापाऱ्यांना रस्त्यावर व्यापार करावा लागत आहे। मार्केट खुलं झालं नसल्यामुळे ही अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस व्यापाऱ्यांवर आलेली आहे। त्या एकंदरीतच शेतीमाल देखील मोठ्या प्रमाणावर आलेले आहे, कारण 2 दिवस मार्केट बंद होतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल पाठवलेला आहे। परंतु हा शेतीमाल विकला कसा जाईल, उरलेला शेतीमाल कुठे ठेवायचा हा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे। त्यामुळे शेतीमालाचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। एकंदरीतच यामुळे भाजीपाला देखील शहरामध्ये पोहोचणार नाहीये आणि त्यामुळे शेतीमाल सडण्याची भीती आहे आणि भाजीपाल्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे। यामुळे व्यापाऱ्यांची चिंताही वाढलेली आणि शेतकऱ्यांची चिंता देखील वाढलेली आहे। सलग 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे शेतीमाल तसेच धान्य मार्केटचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई।